श्री शिवाय नमस्तुभ्यम. नमस्कार. रुद्र ज्योतिष चॅनलवर मी पार्थेश देवेंद्र नामजोशी आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओजना लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरील बटन दाबा. बेल आयकॉनवरील बटन दाबल्याने येणाऱ्या नवीन व्हिडिओंविषयी आपल्याला माहिती मिळू शकेल आणि आपले ज्ञानवर्धन होईल. नमस्कार. पण या भागामध्ये आज आपण माहिती घेणार आहोत ती म्हणजे लक्ष्मीनारायण योगाची. वर्तमान स्थितीमध्ये शुक्र ग्रह हा गोचरीने आता धनुराशीत आहे आणि तिथेच बुधाचे भ्रमण आहे. शुक्र हा केतूच्या नक्षत्रात आहे तर बुध हा देखील शुक्राच्या नक्षत्रात आहे. म्हणजे जेणेकरून आत्ता बघितले तर आपल्याला लक्ष्मीनारायण योग अवकाशामध्ये आढळून येईल, जो बुध आणि शुक्राच्या युतीमुळे तयार होतो. त्यात लक्ष्मीकारक शुक्र आहे आणि नारायण म्हणजे बुध आहे. त्या दोघांच्या युतीमुळेच हा योग तयार होतो. तर कोणत्या राशींना या योगाचे फायदे होणार आहेत याची आपण आज विस्तृत माहिती घेऊ. पहिली जी रास आहे, ज्याला भाग्योदयाचे फळ मिळणार आहे आणि लक्ष्मी प्राप्त होणार आहे आणि विवाह जमू शकतो, ती म्हणजे मेष रास. मेष राशीच्या लोकांचे या लक्ष्मीनारायण योगामुळे विवाह जमू शकतात. तसेच मेष राशीच्या लोकांना धनाचे आगमन होऊ शकते आणि कीर्तिलाभ होऊ शकतो. दुसरी जी रास आहे ती म्हणजे सिंह रास. सिंह राशीच्या लोकांना विद्या अध्ययनामध्ये अथवा विद्या क्षेत्रामध्ये यश संपादन होताना दिसेल. तसेच सिंह राशीच्या लोकांना ज्यांना अपत्य प्राप्तीची अपेक्षा आहे अशा लोकांना अपत्य प्राप्त होण्याचे अथवा अपत्याविषयी एखादी चांगली बातमी मिळण्याचे संकेत सिंह राशीच्या लोकांना मिळतील. त्यानंतरची येणारी रास आहे ती म्हणजे वृश्चिक. वृश्चिक राशीच्या कुटुंब स्थानातूनच लक्ष्मीनारायण योगात आहे. म्हणजे कुटुंबामध्ये मांगल्य येईल, कुटुंबामध्ये मांगलिक कार्य होऊ शकतं. अथवा वृश्चिक राशीच्या लोकांना बँकेच्या मार्फत अथवा फायनान्सच्या मार्फत धनाचे आगमन होऊ शकते, धनलाभ होऊ शकतो. तसेच वृश्चिक राशीच्या लोकांना बोलण्यामुळे आणि कम्युनिकेशन केल्यामुळे आर्थिक उलाढाली होतील आणि त्यातून फायदा होईल असेही दिसून येत आहे. म्हणजे वृश्चिक राशीच्या लोकांना धनागमनाचे संकेत या लक्ष्मीनारायण योगामुळे अतिशय जास्त आहेत. त्यानंतरची राशी येणार ती म्हणजे कुंभ. कुंभ राशीच्या लोकांना लक्ष्मीनारायण योगाचं उत्तम फळ मिळणार आहे, कारण त्यांच्या एकादश स्थानातूनच लक्ष्मीनारायण योग होत आहे. या राशीच्या लोकांना सुद्धा धनागमनाचे मार्ग खुले होतील. जे कुंभ राशीचे लोक हॉटेलिंग क्षेत्रामध्ये आहेत अथवा जे कुंभ राशीचे लोक फायनान्स क्षेत्रामध्ये बँकिंग क्षेत्रात आहेत त्यांना पदोन्नती बढती मिळताना दिसेल. जे कुंभ राशीचे लोक शैक्षणिक क्षेत्रामध्ये आहेत अशाही लोकांना पदोन्नती आणि बढती मिळताना दिसेल. एकंदरीतच मेष, सिंह, वृश्चिक आणि कुंभ या राशीच्या लोकांना लक्ष्मीनारायण योगाची जोरदार फळं पुढील 1 महिना मिळणार आहेत. श्री शिवाय नमस्तुभ्यम.